नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगणार आहे. कशा पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे जेणेकरून एकदम परफेक्ट असा पप येऊन ब्लाऊज फिटिंगमध्ये एकदम परफेक्ट बसेल. सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे ब्लाऊजची उंची. तर पहा, मी इथं उंचीचं मार्किंग करून घेते. सर्वात पहिल्यांदा तुमच्या ब्लाऊजची जी काही उंची असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच प्लस करायचं आहे. इथे उंची मी घेणार आहे 14 इंच. पहा, इथून मी 14 इंचावरती उंची घेतली, त्यामध्ये 1 इंच असं मिक्स करायचं. पहा, या पद्धतीने उंचीमध्ये, कारण आपल्याला मार्जिन 1 इंच लागतं. पहा, शोल्डर आणि कमरेमध्ये. इथून परत मी असं 15 इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलंय. उंचीचं मेजरमेंट झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं शोल्डर. 10 इंच गळा असेल तर तुम्ही इथं 5.5 इंच शोल्डर घेऊ शकता, परंतु 10 इंचाच्या गळ्यामध्ये 5.5 इंच शोल्डर, परंतु 11 आणि 12 इंचाचा गळा असेल तर इथं तुम्ही 5 इंच शोल्डर घ्यायचं आहे. 5.5 इंचावरती मार्किंग केलं. इथे अजून एकदा मी 5.5 इंचावरती एक पॉईंट दिलेला आहे आणि एक लाईन ओढून घेते. मुंडा इथे तुम्ही 5.25 किंवा 6 असं घेऊ शकता. मुंडा घेरानुसार परत ते कमी जास्त तुम्ही करा, कारण पहा, मी बऱ्याच वेळा शिकवलेलं आहे मुंडा घेर कसा कमी जास्त करायचा, तर ते तुम्ही त्यानुसार कटिंग करायचे. इथे 9 इंच घेतलं. छातीचा चौथा भाग, छाती आहे, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथेही 7.5 इंच कमरेचा चौथा भाग, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 8.5 इंच घेतलं, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आणि हे आता असं हे जोडून घ्यायचं. पहा, हे आपलं फिटिंग आहे. इथे मुंड्याला आकार देऊन घेऊया. 1.25 इंच घेणार आहे. पहा, इथून मी 1.25 इंच घेतलं. 1.25 इंच घेते इथे 0.75, अर्धा इंच डाऊन करायचं आहे. आणि ही जी मुंड्याची उंची आहे त्याचा सेंटर करायचा या पद्धतीने. इथे सेंटर केल्यानंतर पहा, हा जो भाग आहे तो असा तुम्ही जोडून घ्यायचा. मी जसे मुंड्याला आकार दिलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्या. अजिबात तुमचा मुंडा बिघडत नाही. हा झाला आपला पाठीमागचा भाग. आता पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग करूया. ठीक आहे. आता तुम्ही जर पेपर कटिंग करत असाल तर हा पाठीमागचा भाग तुम्ही आहे असा एका दुसऱ्या पेपरवरती ड्रॉ करून घ्या. या साईडला एक्स्ट्रा मार्जिन सोडून, जे फिटिंगचं पहा, इकडे आपण फिटिंग केलेलं आहे त्या साईडला, म्हणजे फिटिंगचे पॉईंट आहेत त्या साईडला तुम्ही एक्स्ट्रा जे कागद आहे, पेपर आहे, तर तुमचा एक्स्ट्रा ठेवा आणि बाकीचा भाग कट करून घ्या. इथे मी 5 इंच घेतलेला आहे. पहा, आणि एक लाईन ओढून घेतली. 1.25 इंच घ्या पॉईंट पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी, आणि इथून या पद्धतीने पहा असे आकार द्यायचे आहेत. एकदम परफेक्ट असा हा मुंडा तयार होतो. इथे तुम्ही 2 ते 2.25 इंच गळ्याची रुंदी घेऊ शकता. मी 2.25 इंच तर गळ्याची रुंदी घेतलेली आहे. 2.5 इंच घेऊ नका. पुढचा गळा 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, आणि इथून 2.5 इंच घेतलेला आहे. एक पॉईंट, एक लाईन ओढून घेतली, आणि इथून शोल्डर डाऊन केलेलं आहे आणि गळ्याला आकार द्यायचा. आता बदल कुठे आणि कसे करायचे हे पहा. इथे 1.25 इंच मार्जिन घ्यायचं हुक आणि आयपट्टीसाठी. जर फ्रंट साईडला तुमची हुक आणि लूक असतील तर इथे मार्जिन घ्यायचं, नसेल तर बॅक पार्टला मार्जिन घ्या. टक्स पॉईंट काढूया. तर छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच, छातीचा चौथा भाग 9 येतोय, त्यामध्ये 1 इंच प्लस करून पहा 10 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलं. एक लाईन ओढली. ही झाली टक्स पॉईंटची लाईन. इथे आता आपल्याला छातीचा 10वा भाग, 36चा 10वा भाग येतो 3.6, त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला मार्जिन मिक्स करायचं आहे. इथे हे दोन्ही पार्ट जोडण्यासाठी, इथे आपण दोन्ही पार्ट जोडणार आहोत त्यासाठी इथेच मार्जिन घेणार आहे. सेपरेट कपड्यावरती घेत बसायची गरज नाही. 3.5 आणि त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स केलं की
4 इंच होतं, तर इथे मी 4 इंचावरती एक पॉईंट घेतला. पहा इथे 4 इंचावरती घेतलाय, तर इथे जे काही घेतलंय त्यातून अर्धा इंच कमी करून तुम्ही इथे एक पॉईंट घ्यायचा. म्हणजे आपण इथं 3.5 इंच घेतलेला आहे. आणि हा इथं ही जी लाईन आहे ती तिरकी अशी या पद्धतीने ओढून घेतली. आणि इथे पहा या पद्धतीने थोडी तिरकी लाईन अशी ही ओढून घ्यायची. ठीक आहे. ओढून घेतल्यानंतर इथे मी आता टोटल टक्स जो आहे तो 2.5 इंचाचा घेणार आहे. पहा इथे 2.5 इंचाचा टोटल टक्स घेतला आणि इथे इथून 1.5 इंच घेतलं. 1.5 इंच घेतल्यानंतर इथे एक लाईन ओढून घ्यायची तिरकी. आणि पहा इथे आकार कसे द्यायचे. तुमच्याकडे फ्रेंच कर्व असेल तर फ्रेंच कर्वचा वापर करायचा आहे. पहा इथे पहा या पद्धतीने हा जो आकार आहे तो द्यायचा आहे. पहा या पद्धतीने इथे असा तुम्ही थोडा असा कर्व करून हा आकार सेट करायचा आहे. आणि इथे सुद्धा तुम्ही या पद्धतीने आकार सेट करा. ठीक आहे. पहा इथून असा या पद्धतीने. तर पहा एकदम परफेक्ट असा हा प्रिन्सेसचा आकार जो आहे तो तयार होतो. पहा या पद्धतीने एकदम परफेक्ट असा हा तयार झाला. फ्रेंच कर्व जर तुमच्याकडे असेल तर एकदम परफेक्ट असा हा आकार निघतो. इथे पहा हे अर्धा इंच मार्जिन आपल्याला हे दोन्ही पार्ट जोडणार आपण, म्हणून आपल्याला इथं अर्धा इंच मार्जिन लागणार. ते सोडून आपण कंबर मोजून घ्यायची आहे. इथे हे मार्जिन आपण एक्स्ट्रा घेतलेलेच आहे. पहा 7.5 इंच आपला कमरेचा चौथा भाग आहे, तर इथे हे आपलं 3 इंच भरलेलं आहे. पहा हा भाग आपला 3 इंच भरला. हे सोडून पहा हे शिलाई मार्जिन सोडून, तर इथे पहा असा टेप ठेवायचा. हे मार्जिन सोडून पहा इथे असा 7.5 इंचावरती टेप ठेवायचा. आणि इथे हे 3 इंच आलेलं आहे, तर इथं असं 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. आणि हे परत याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. इथे अर्धा इंच आपल्याला हे दोन्ही पार्ट जोडण्यासाठी मार्जिन घ्यायचं आहे. आणि हे असं जोडून घ्यायचं. पहा आता ही लाईन किती इंचाची येते ही पाहूया. 8.5 इंच. तर इथून ही लाईन अशी 8.5 इंचावरती पॉइंट द्यायचा. पहा या पद्धतीने. इथे हा पार्ट आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचा. आणि हे जोडून घ्यायचं. जोडल्यानंतर आता हा भाग जो आहे तो आपल्याला चेक करायची गरज आहे. तर हा पार्ट आधी पाहू किती येतोय. या पद्धतीने टेपने तुम्ही हा पार्ट मोजून घ्या. सव्वा 6 इंच येतोय. पहा इथे बरोबर 6.25 इंच येतोय. तर मी इकडून ही असं 6.25 इंचावरती हा पॉइंट दिला. हे इथं असं या पद्धतीने जोडून घेतलं. तर फ्रंट पार्ट सुद्धा आपला एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे. पहा तुम्ही परफेक्ट पप येण्यासाठी इथं 2.5 इंचच घ्यायचं आहे. हा टक्सा आपला 2.5 इंच आला पाहिजे. आणि जशी साईज मोठी होत जाईल तसं 3 इंच 3.25 इंचापर्यंत हा पप जो आहे तो आपल्याला क्रिएट करायचा आहे. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.